सोलापूरच्या गणेशपेठ परिसरात एका ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला करत जबरी चोरीचा प्रयत्न करण्यात दोघा आरोपींना नागरिकांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली। राम मंदिराजवळ घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी दोघांना गजाआड केलं। ही घटना आहे 11 एप्रिल 2025 च्या सकाळी 5:30 वाजताच्या सुमारासची। भोपाळ येथील रहिवासी 65 वर्षीय मोहम्मद अनवर हे भोपाळला जाण्यासाठी गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतून राम मंदिराजवळून जात होते। शिवराज ऑप्टिकल्सच्या दुकानासमोर दोन अनोळखी युवकांनी त्यांना अडवून पैसे मागितले। अनवर यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्या दोघांनी त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर अनवर यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वीट फेकून हल्ला करून हे आरोपी पळून जाऊ लागले। मात्र अनवर यांच्या आरडाओरडीनंतर नागरिकांनी धाव घेत दोन्ही आरोपींना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। जखमी अनवर यांना तातडीने मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अटक करण्यात आलेले आरोपी सनी मनोज भलाकर वय वर्ष 18 आणि ऋषी जुगनू भलाकर वय वर्ष 25 असे असून संत्रा मार्केट परिसरातील हे रहिवासी आहेत। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 11 तारखेला रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास यातील फिर्यादी मोहम्मद अनवर मोहम्मद इर्शाद हे 65 वर्षीय फिर्यादी आहेत। यांना भोपाळला जायचं होतं, त्यासाठी ते बस पकडण्यासाठी राम मंदिर पोदारेश्वर राम मंदिरापासून चालत चालले होते। त्यावेळेला दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना पकडून त्यांच्याकडनं पैसे काढण्याचा प्रयत्न केला। त्याला यांनी विरोध केला। विरोध केल्यानंतर मग त्या दोघांनी दगड आणि विटांनी त्यांना मारायला लागले। त्यावेळेला त्यांनी आरडाओरडा केला तर आजूबाजूच्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्यांना पकडलं त्या दोघांनी आणि हे जखमीला आणि या दोघा पकडलेल्या व्यक्तींना मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मेयोचं जे पोलीस बूथ आहे त्या पोलीस बूथ मध्ये या दोन व्यक्तींना ताब्यात दिलं। ही घटना ज्यावेळेला आमचे नाईटचे रात्रपाळीचे जे ड्युटी ऑफिसर होते API गाडगे यांना ज्यावेळेला समजली त्यावेळेला त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या जखमीचं बयान घेतलं, या दोघा व्यक्तींना ताब्यात घेतलं आणि त्या जखमीच्या बयानावरून जो जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या दोघांनाही अटक केलेली आहे। याच्यामध्ये ह्या आरोपींचं नाव आहे एक सनी मनोज भलाकर आणि ऋषी जुगनू भलाकर। हे दोघंही संत्रा मार्केटच्या फुटपाथ वरती राहतात। हे डेरेवाले जे आहेत या डेरेवाल्यांपैकी हे दोघ जण आहेत। तर दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती त्याची तपास सुरू आहे आणि त्याच्यावरती आम्ही योग्य त्या कलमान्वये आम्ही चार्जशीटही पाठवणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा लागेल याकरता साक्षीदारांचं सुद्धा आम्ही बयान घेऊन त्या ठिकाणी CCTV फुटेज असल्यास ते CCTV फुटेजची सुद्धा आम्ही पाहणी करत आहोत आणि सर्व पुरावे जमा करून आम्ही त्या दोघांना शिक्षा लागेल अशा पद्धतीने त्याचा तपास करून दोषारोपपत्र पाठवित आहोत। यामध्ये हे जे डेरेवाले त्या ठिकाणी फुटपाथवर राहत आहेत आणि त्यातले काही क्रिमिनल एलिमेंट्स जे आहेत ते अगोदर पण काही गुन्ह्यांमध्ये आम्हाला आढळून आलेले आहेत। तर याबाबत आम्ही कॉर्पोरेशनशी पत्रव्यवहार केलेला आहे। आम्ही स्वतः देखील बेगर स्क्वॉड मार्फत यांच्यावर वारंवार कारवाई केलेली आहे, परंतु हे थोडा वेळा करतात दादा आणि पुन्हा येऊन तिथे त्या ठिकाणी बसतात। तर आम्ही कॉर्पोरेशनला या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे आणि याच्यावरती आम्ही पुन्हा कारवाई करत आहोत। अशा घटना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत। मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे आज दोन गुन्हेगार गजाआड गेले। पुढील तपास सुरू असून आरोपींवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे। अशाच बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज।